पोलिसांना काल पुण्यातील के मॉलजवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती। यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली। तसेच ज्या लॉजवर हा प्रकार घडला त्या सर्व लॉज मालकांची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील आजारी असताना तिने आरोपी दाम्पत्याकडून उपचारासाठी 30,000 रुपये उसने घेतले होते। मात्र काही कारणामुळे मुलीला ते पैसे परत करता आले नाहीत। त्यामुळे आरोपींनी 17 वर्षीय मुलीचे अपहरण केलं आणि तिला एका लॉजवर नेऊन तब्बल 15 दिवस डांबून ठेवलं। लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार बलात्कार देखील केला। यावरच न थांबता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडले आणि तिला वेश्या व्यवसाय करून आरोपींनी पैसे कमावले। याबाबत परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील म्हणाल्या की तरुणी ही पुण्यात राहत होती आणि आरोपी हे तिच्या शेजारी राहत होते। पीडित मुलीच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि वडिलांच्या आजारपणासाठी तिने आरोपींकडून 30,000 रुपये घेतले होते। पण आरोपी हे पैसे मागत असताना ते परत करण्यासाठी मुलीकडे पैसे नव्हते, म्हणून ती टाळाटाळ करत होती। पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी 17 वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं आणि तिला एका लॉजवर नेऊन तिला 15 दिवस डांबून ठेवलं। लॉजवर डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने याने वारंवार बलात्कार केला। यावरच न थांबता या दाम्पत्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडले। या प्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत, असं यावेळी त्या म्हणाल्या।